तूळ राशी 25 फेब्रुवारी नंतर मोठा धक्का. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 घटना घडणारच. तूळ राशी तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता, संतुलन राखता, कुणाचं वाईट करत नाही. पण आता विश्व तुमच्यासाठी न्याय देणार आहे. होय, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत. ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या, ज्या भावना व्यक्त केल्या नाहीत, ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या, त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे. एखादी अपेक्षित बातमी, एखादं गुपित उघड होणं किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या आयुष्याचा तोल पूर्णपणे बदलू शकते. तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमची परीक्षा घेत आहे, पण खरं म्हणजे नियती तुमची पातळी उंचावत आहे. जर तुमची रास तूळ असेल, तर पुढचं जे ऐकणार आहात ते हलक्यात घेऊ नका, कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यांनी कमेंटमध्ये प्रश्न, सूचना व श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली घटना, आयुष्याचा तोल बदलणारा निर्णायक क्षण. तूळ राशी तुमच्या आयुष्यात आता असा टप्पा येणार आहे जिथे खूप दिवसापासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा निर्णय तुमच्या समोर उभा राहील आणि यावेळी तो टाळता येणार नाही. तुम्ही स्वभावाने शांत, संतुलित आणि सर्वांची बाजू समजून घेणारे आहात. म्हणूनच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिलं. पण यावेळेस परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल. हा निर्णय नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो, एखाद्या व्यक्तीला कायमचं दूर करण्याची किंवा पुन्हा एक संधी देण्याचा. तो करिअरच्या संबंधित असू शकतो, सध्याच्या सुरक्षित मार्गावर राहायचं की नवीन धाडसी पाऊल उचलायचं, किंवा आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक, भागीदारी किंवा बदल स्वीकारायचा की नाही. सुरुवातीला मनात प्रचंड गोंधळ निर्माण होईल. जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी सगळ्यांना नाराज तर करणार नाही ना, असे प्रश्न सतवत राहतील. पण लक्षात ठेवा, तुमच्या राशीचं चिन्ह तराजू आहे. हा तराजू आता तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आली आहे. तुम्ही इतके दिवस इतरांसाठी संतुलन राखलं, आता विश्व तुमच्यासाठी न्याय करणार आहे. तुमची अंतर्प्रेरणा या काळात अत्यंत तीव्र होईल. आतून येणारा हलका संकेतही दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल, तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही नाती तुटतील, पण त्याच वेळी तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार होईल. हा क्षण फक्त एक निवड नाही, हा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे. या निर्णयानंतर तुम्हाला इतकं हलकं वाटेल, मनातील ओझं कमी होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. तूळ राशी, हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आहे. जर तुम्ही धाडसाने स्वतःसाठी उभे राहिलात, तर हा एक निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांचा पाया ठरू शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. घटना क्रमांक 2, लपवलेलं सत्य समोर येणार. तूळ राशी, तुमच्या आयुष्यात लवकर एक असं सत्य उघड होणार आहे जे आत्तापर्यंत पडद्यामागे लपलेलं होतं. एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला थोडासा संशय होता पण ठोस पुरावा नव्हता, त्याचा खरा चेहरा आता स्पष्ट दिसू लागेल. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, कारण तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी समोर येत आहे. कदाचित एखादं गुपित संभाषण तुमच्या कानावर येईल, एखाद्या व्यक्तीचं दुटप्पी वागणं उघड होईल, किंवा एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल तुम्ही गोंधळात होता ती अचानक स्पष्ट होईल. या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरा. कारण तुमची ताकद म्हणजे संतुलन आणि शहाणपणा. हे सत्य समोर आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल, कारण अनिश्चिततेचा ताण संपेल. तूळ राशी, प्रत्येक सत्य थोडा त्रास देतं, पण तेच पुढे योग्य निर्णयाचा पाया घालतं. जे लोक तुमच्यासाठी खरे आहेत तेच टिकतील आणि जे फक्त स्वार्थासाठी आहेत ते आपोआप दूर होतील. हा काळ तुमच्या भोवतालची साफसफाई करण्याचा आहे आणि त्यानंतर तुमचा मार्ग अधिक स्पष्ट, अधिक सुरक्षित आणि अधिकच यशस्वी होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता घटना क्रमांक 3, आर्थिक तोल पुन्हा तुमच्या बाजूने झुकणार. तूळ राशी, ज्या पैशांच्या बाबतीत तुम्ही बराच काळ अनुभवत होता तो आता कमी होण्यास सुरुवात होईल. काही व्यवहार अडकले होते, अपेक्षित रक्कम वेळेवर मिळत नव्हती, खर्च वाढले होते किंवा कमाई असूनही हातात बचत राहत नव्हती. आता या सगळ्यात हळूहळू सुधारणा दिसेल. एखादं थांबलेलं पेमेंट सुटू शकतं,
नवीन कामाची संधी मिळू शकते, साईड इन्कमचा मार्ग खुला होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत अनपेक्षितपणे मिळू शकते. सुरुवातीला ही रक्कम फार मोठी वाटणार नाही, पण ती तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाची ठरेल. विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशाबाबत अधिक शहाणं बनवेल. तुम्ही आधीपेक्षा जास्त नियोजित कराल, अनावश्यक खर्च टाळाल आणि भविष्यासाठी सुरक्षितता तयार करण्याचा विचार कराल. एखादी गुंतवणूक, पार्टनरशिप किंवा नवं काम सुरू करण्याचा विचारही मनात येऊ शकतो. पण घाई करू नका. संतुलित विचार करूनच पाऊल उचला. कारण तुमच्या राशीचं संतुलनाचे आहे आणि आर्थिक बाबतही तोल राखलात तर हा काळ तुम्हाला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान देऊ शकतो. तूळ राशी पैसा किंवा नोटांमध्ये मोजला जात नाही. तो तुमच्या मेहनतीची, निर्णय क्षमतेची आणि योग्य वेळीची परतफेड असतो आणि आता ते तुमच्या बाजूने वळते. चौथी घटना आहे नातेसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट. तूळ राशी तुमच्या नातेसंबंधाच्या क्षेत्रात आता एक मोठं वळण येणार आहे. तुम्ही नेहमी शांतता, समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवता, फक्त नाव टिकावं म्हणून. आता परिस्थिती अशी म्हणेल की तुम्हाला स्पष्ट बोलावंच लागेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गंभीर चर्चा होऊ शकते, जी सुरुवातीला तणाव निर्माण करेल, पण शेवटी नात्याचा खरा पाया मजबूत करेल. जर नातं खऱ्या विश्वासावर उभं असेल, तर ही चर्चा त्याला अधिक खोल आणि प्रामाणिक बनवेल. आणि जर नातं फक्त दिखाव्यावर टिकलेलं असेल, तर ते हळूहळू दूर जाईल. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याचा योग आहे. एखादी भेट, अचानक झालेली ओळख किंवा मैत्रीची पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते. मात्र यावेळी तुम्ही आधीपेक्षा अधिक जागरूक असाल. भूतकाळातील चुका पुन्हा होऊ देणार नाही. तुम्हाला आता कळेल की समतोल म्हणजे फक्त इतरांना खुश करणं नाही, तर स्वतःचा सन्मान राखणे देखील आहे. हा टप्पा तुमच्या भावनिक आयुष्यात स्पष्टता आणणार आहे. काही लोक दूर जातील, पण योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थिर राहील. तूळ राशी नात्यांचा तराजू आता खऱ्या अर्थाने समतोलात येणार आहे आणि हा बदल तुमच्या मनाला शांतता देणार आहे. तूळ राशी, आज तुम्ही ऐकलेल्या या 4 घटना केवळ अंदाज नाही, तर तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या बदलांचे संकेत आहे. वेळ तुमची परीक्षा घेत होती, पण आता तोल हळूहळू तुमच्या बाजूने झुकतोय. काही नाती स्पष्ट होतील, काही संधी उघडतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद म्हणजे संतुलन, पण यावेळी संतुलन राखताना स्वतःचा आवाज दाबू नका. जे योग्य आहे त्याच्यासाठी ठाम राहा, कारण नियती तुमच्यासाठी न्याय देण्यास तयार आहे. पुढचा काळ तुम्हाला आत्मविश्वास, स्पष्टता आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. फक्त भीती सोडा आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.